अन्न व औषध प्रशासन विभागात पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी भेसळखोर आणि भ्रष्ट व्यापाऱ्यांविरोधात एक मोठी धडक मोहीम उघडली आहे. आपल्या कारकिर्दीत नेहमीच शिस्तबद्ध आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवघ्या 5 दिवसात राज्यभरात 195 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 123 FIR दाखल करून तब्बल 192 आरोपींना जेरबंद करण्यात आले. या मोहिमेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या मोहिमेची व्याप्ती मोठी असून मुंबईपासून नागपूरपर्यंत विविध शहरांमध्ये FDAच्या पथकांनी धाडी टाकल्या. यामध्ये प्रामुख्यानं भेसळयुक्त दूध, खवा, पनीर, तूप आणि आरोग्यास घातक असणारे इतर पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. केवळ अन्नपदार्थच नव्हे तर प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या साठ्यावरही प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय. पुण्यातील विविध पेठांमध्ये आणि हॉटेल डेअरी व्यवसायांमध्ये झालेल्या कारवाईत हजारो किलो संशयास्पद पनीर आणि खवा जप्त करण्यात आला. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना थेट सील ठोकण्याचे आदेश मुंढे यांनी स्पष्ट दिले आहेत. या मोहिमेत सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भ्रामक जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना दिलेला इशारा. तुकाराम मुंढे यांच्या नवीन नियमावलीनुसार जर एखादे उत्पन्न भेसळयुक्त असेल आणि त्याची जाहिरात दिशाभूल करणारी असेल तर त्या जाहिरातीत काम करणारा सेलिब्रिटी ही तितकाच गुन्हेगार मानला जाईल. यामुळे अनेक बड्या कंपन्या आणि त्यांचे ब्रँड अँबॅसेडर असलेल्या सेलिब्रिटींचे धाबे दणाणले. या धोरणामुळे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांना आता कायद्याचं चौकटीत आणणं अधिक सोपं होणार आहे. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी थेट FDAशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय. जर नागरिकांना त्यांच्या परिसरात कुठेही भेसळयुक्त पदार्थ किंवा संशयास्पद कृती आढळली तर त्यांनी 1800 22 23 65 या टोल फ्री क्रमांकावर किंवा jcfoodehq@government.in या ईमेल ID वर त्वरित तक्रार करावी असं आवाहन करण्यात आलंय. या कारवाईच्या निमित्तानं ग्राहकांनी अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे. कोणतीही वस्तू खरेदी करताना त्यावरील FSSAI लायसन्स नंबर, मॅन्युफॅक्चरिंग तारीख आणि एक्सपायरी डेट तपासणं आवश्यक आहे. तुकाराम मुंढे यांच्या या धडक मोहिमेमुळं अन्न सुरक्षेच्या बाबतीत एक सकारात्मक बदल घडताना दिसतोय. भेसळखोरांचे दाबे दणाणले. एक सुजाण नागरिक आपणही या मोहिमेत सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करणं काळाची गरज आहे.